तसेच जितेंद्र पाटील सरपंच, सूर्यकांत पाटील, भावेश पाटील, हरीश फयूर सदस्य ग्रामपंचायत वेल्हे, गोरख थले सदस्य, सचिन शांताराम पाटील. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्टार्ट मॅच चालू करायचंय. पहिला चेंडू, पहिला सेमीफायनल व्हीपीएल 2022. सुंदर चेंडू ऑफ साईडला मारला फरका. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे अमित कडून. मात्र एक धाव रोखू शकत नाही तिथे. मात्र एक धावाने धावसंख्या हलू सरकते पुढे ती एक. बघा पहिला सेमीफायनलचा सामना चालू आहे. व्हेली प्रीमियर लीग 2022 मधला पार्थ मनस्वी एंटरप्राइजेस आणि कमलेश मूर्ती. दुसरा सेमीफायनल दक्ष एंटरप्राइजेस आणि रिक्सी बॉईज. नॉकआउटचे मॅच चालू झालेले आहेत. जो हरला तो गेला, जिंकला तो राहिला. पुढचा चेंडू संदीप याचा लेग साईडला मारला फटका. बघायचा गॅप मध्ये आहे. शैलूला मात्र बीट केलाय. चेंडू चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. चौकार. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू गेला होता. चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 5. पुढचा चेंडू आता मात्र बघा पुढे येऊन सरसावरून चेंडू मारला होता. मात्र बॅटची ऑफ साईडला चेंडू गेला. मात्र एक धाव तिथे रोखू शकतो. 22 फलंदाज करतोय तिथे क्षेत्ररक्षण करतोय. मात्र एक धाव रोखू शकत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती बिनबाद 6. लगातार 3 सामने जिंकलेले आहेत ते कमलेश मूर्ती या संघाने. आणि त्यांना फाईट करतोय पार्थ मनस्वी एंटरप्राइजेस बी ग्रुप मधून. बघा सुंदर चेंडू. चेंडू पडल्यानंतर विकेट किपरच्या हातात स्थिर होतो. डॉट चेंडू जातोय तिथे. कुठल्या पद्धतीने धाव नाही. धाव राहिला स्थिर 6. पुढचा चेंडू आता मात्र लेग साईडला मारला फटका. बघायचा आहे कुठलाही क्षेत्ररक्षण झेल घेण्यासाठी आला नाही. मात्र चांगलं बॅकअप तिथे. बॉबी यांचं मात्र 2 धावा सहज रीतीने पूर्ण केल्यात तिथे. मात्र दोन्ही धावांना समाधान मानावं लागेल तिथे. धावसंख्या 2 ने पुढे सरकते ती 8. आणि ह्या षटकातील पहिल्या षटकातील पहिलं पॉवर प्ले षटकातील शेवटचा चेंडू शेष. शेवटचा चेंडू शेष संदीप. आता मात्र सुंदर चेंडू आहे. पडल्यानंतर ऑफ साईडला गेला चेंडू. पंच यांच्याकडून व्हायचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बरं धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती पार्थ व मनस्वी एंटरप्राइज संघाची बिनबाद 9. पहिला सेमीफायनल मॅच व्हेली प्रीमियर लीग 2022 मधला. सुंदर चेंडू हाफ साईडला मारला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे सागर यांच्याकडून. मात्र इथे फलंदाज बाद होते. एक धाव आणि दुसरे धावेला फलंदाज बाद होते चंद्रकांत. पहिला फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात पार्थ व मनस्वी एंटरप्राइज संघाकडे. धावसंख्या टोटल झाली आहे ती 10. नवीन फलंदाज लवलेश.
दुसरं षटक घेऊन आले कमलेश मूर्ती या संघाकडून. भावेश बघा स्वतः कर्णधार सागर शतरक्षण लावत आहे. पहिला सेमीफायनल मॅच खेळण्यात सज्ज झालेले दोन्ही संघ पार्थ व मनस्वी एंटरप्राइजेस आणि कमलेश मूर्ती. पुन्हा बॅनर तो डोळ्यावर चमकत आहे आमच्या. कमलेश मूर्ती दुसरं गोलंदाज भावेश खेळेल. बॅटचा उपरी भाग किनारा दरम्यान पहिला स्लिप शतरक्षण करत तिथे. मात्र एक धाव रोखू शकत नाही तिथे. मात्र एक धावाने धावसंख्या पुढे सरकते ती एक गडी बाद 11. पुढचा चेंडू भावेशाचा खेळेल नवीन फलंदाज लवलेश. पहिल्यांदा स्ट्राईकवर येतो लवलेश. पहिला सेमीफायनल मॅच आपण पाहतात वेल प्रीमियर लीग 20-22. फुलटॉस चेंडू आणि पुरेपूर फायदा उचललेला आहे तिथे. चेंडू जाईल काऊ करण्याच्या दिशेने. षटकार. षटकार लावला. 6 धावसंख्या झपाट्याने वाढलेली आहे ती. पुढचा चेंडू बॅटची उपरी भाग बघायचा. झेल होतोय का तिथे. मात्र कुठल्याही क्षणी झेल घेतला नाही तिथे. मात्र एक धाव पूर्ण. मात्र एक धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती. धावसंख्या झाली ती एक गडी बाद पार्थो मनस्वी संघाची 18. दुसरं षटक मार्गस्थ. पहिला सेमीफायनल मॅच. पुढचा चेंडू सतीश थले. चेंडू डॉट करतोय. लवलेश आणि राजन थले यांना सुवर्ण संधी असेल. पवन थले यांच्याकडून षटकारांची हॅट्रिक येतात. हजारवद पारितोषिक इथं आलेलं आहे लवलेश आणि राजन थले यांच्यासाठी. भावेश यांचा पुढचा चेंडू सतीश थले. सेमीफायनलची मॅच आहे. पॉवर लेग साईडला मारला फटका बघायचा आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र फेकी चांगले होते का बघायचं आहे. मात्र 2 धावा झाल्या असत्या पण सतीश थले यांना माहित आहे की आपण आपला जर विकेट गेला तर तिथून राजन थले मैदानामध्ये येतील. तसंच झालं. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 2 गडी बाद पार्थ व मनस्वी एंटरप्राइज संघाची 19. या षटकातील शेवटचा चेंडू शेष आहे. राजन थले यांना सुवर्ण संधी आहे. राजन आपला सुवर्ण संधी आहे. आपण जर 0वर आउट होता ना तर नवीन पाटील यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक किती आलेलं आहे. बॉलर भावेश आपण जर राजनला बाद करता तर आपल्याला 500 रुपये पारितोषिक. शेवटचा चेंडू आता मात्र आला आला आणि स्क्वेअर लेगला पाठवून दिला. बिग 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 षटकार.
षटकाराने धावा वाढते ती 2 गडी बाद. पार्थ व मनस्वी एंटरप्राइज संघाची 25. षटकारांची तुम्ही हॅड्रिक घेता ना तर पवन थले यांच्याकडून 1000 रुपये आणि भूषण थले यांच्याकडून 500 पारितोषिक. राजन थले यांना सुवर्ण संधी अजूनही आलेली आहे. 3 षटकार. नागेश यांच्याकडून 2000 पारितोषिक तसेच पवन थले यांच्याकडून 1000 पारितोषिक. पैसे वाढलेले राजन थलेला. जर आपण हॅड्रिक करता 5000 रुपये पारितोषिक इथे मिळणार आहे आणि नागेश यांच्याकडून 2000 रुपये. आणि बोलून काय मग खाली बघ ना. खाली खाली एक बी नाही. अरे बोल ना बिना जुना एक पी दे ताल दे पोरल दे तू लारल देस बोल दे रे बिना एक दे बघ लागे. हां तू जुनी बोल जेले की आजच्या दिवसात मॅच खेळणार रे. ते नवीनच द्या फुकट टाइमपास होत चालले हो. बोल आणतो ना कालचं जुनं बोल वरला नाही. बघा राजेंसाठी सुवर्ण संधी आहे आणि लवलेस साठी राजेने लगातार 3 षटकार मारता 5000 पारितोषिक पवन थले यांच्याकडून. लवलेश तिसरं षटक मार्गस्थ बॉबी. पहिला चेंडू पाडल्यानंतर बिहारची कडा आणि विकेट किपर अपील करत आहे नॉन स्ट्राईकवर. फलंदाज बाद होते लवलेश. तिसरा झटका बसतोय तो पार्थ मनस्वी एंटरप्राइज संघाला. मात्र अजूनही मैदानामध्ये राजन थले आहे ज्यांनी पहिल्याच चेंडूवर खातं ओपन केलं षटकारानं आणि त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आपण जर 3 चेंडूवर 3 षटकार मारता तर नागेश यांच्याकडून 2000 रुपये, पवन थले यांच्याकडून 5000 रुपये तसेच भूषण थले यांच्याकडून 1000 रुपये. म्हणजे 8000 तब्बल 3 षटकारांसाठी. बोला 8000 तब्बल राजनसाठी नॉन स्ट्राईकला आहे ते. त्यांची जागा भरून काढण्यासाठी कोण आले? विराज. पहिला चेंडू खेळेल विराज. मोठा फटका बघायचा झेल होता. चांगला प्रयत्न तिथे केला होता त्यांनी मात्र चेंडू अडवण्यामध्ये यश आलं नाही. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं त्यांनी मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो आणि चेंडू जर कदाचित त्या खेळाडूच्या क्षेत्ररक्षणाचा हाईट असते तर कदाचित झेल झाला असता. हाईट बद्दल हा चेंडू त्याच्या हाताला स्पर्श करून सीमारेषे बाहेर गेला. चौकारने खातं खोललेलं विराज यांनी धावा 4 पुढे सरकते ती 29. 3 गडी बाद. बॉबी आता मात्र लेग साइडला मारला फटका गॅप मध्ये आणि चेंडू जाईल बॅक टू बॅक. दुसरा चौकार विराजच्या नावावर. होता आणि विराजने आल्या आल्या
तो चेंडू षटकार मारला होता, नाही तर आलेल्या 2 चेंडूवर 2 चौकार खणखणीत मारतोय. हॅट्रिकची चान्स आहे त्यांना. बघा लगातार 2 चेंडू 2 चौकार मारतो. धावसंख्या 4 ने वाढली. ती डबल 3 33 3 विकेट. तिसरं षटक मार्ग असते. पुढचा चेंडू, हा चेंडू सुद्धा ऑप्शनच्या बाहेर होता. डॉट चेंडू जात आहे विकेट किपरच्या हातात. धावा राहिला स्थिर. पहिला सेमीफायनल मॅच वेले प्रीमियर लीग 2022 चालू आहे आणि लगेच आपण सज्ज राहायचंय. पार्थ इंटरप्राइजेस, दक्ष इंटरप्राइजेस आणि रिक्सी बॉईज. सुंदर चेंडू, यॉर्कर चेंडू होता. लेग साईडला मारला फरकात. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र फेकी सुद्धा चांगली झालेली नाही. ते मात्र 2 धावा सहज रीतीने पूर्ण केलेत. मात्र 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. ती 3 गडी बाद 35. रिक्सी बॉईज आणि दक्ष 11, दक्ष इंटरप्राइजेस आणि रिक्सी बॉईज, आपण दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी यायचंय. पुढचा चेंडू बॉबी यांचा, खेळेल विराज. फुलटोस चेंडू मारला. लेग साईडला फटका बघा. अमित चांगलं क्षेत्ररक्षण देते. चौकार वाचवलेलं, मात्र एकदा पूर्ण. दुसरी धाव घेतो का बघायचं. मात्र 2 धावा सहज रीतीने पूर्ण केले. चांगलं क्षेत्ररक्षण केलं तिथे अमित यांनी. 2 धावा संघासाठी वाचवलेल्या आहेत. धावा 2 ने पुढे सरकते. ती पार्थो मनस्वी संघाची. 3 गडी बाद 37. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. बघायचंय ह्या षटकामध्ये 13 जर आले तर 50 प्लस होईल का. राजन हे 7 चेंडूवर 6 पण षटकार मारू शकतात किंवा 6 पण चेंडू डॉट होऊ शकतात. थर्टी 37 3 विकेट. एकच चेंडू खेळलेला आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू खेळलेला आहे आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये एकही चेंडू नाही खेळला राजन. जी प्राइज लावलेली आहेत सर्वांनी ती जमा करायची आहे. कारण स्ट्राईकला तर राजन आलेला आहे. एक तर मारलेला आहे त्यांनी, फक्त 2च मारायचे आहेत आणि 8,000 रुपये तब्बल पारितोषिक आलेले आहेत. 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे ते पवन थले, 2,000 रुपयाचं पारितोषिक नागेश आणि 1,000 रुपयाचं पारितोषिक भूषण. तब्बल 8,000. हॅलो, पवन थले यांच्याकडून जमा झालेले आहेत 5,000 रुपये. ते इथेच आहेत, कुठे बाहेर नाही ते. चला शतशन लावून घ्या. फार वेल घेत आहे तिथे कमलास मूर्ती संघ. पहिला सेमीफायनल, दुसरा सेमीफायनल, नंतर फायनल. 2 सामने अजून खेळवायचे आहेत. अमित चौथं गोलंदाज कमलास मूर्तीकडून. पहिला चेंडू पवन याला. बॅटची कडा. हॅलो, ठेव ठेव जरा. या विकेट साठी तब्बल सुधीर छगन पाटील यांच्याकडून अमितला 1,000 रुपये. जिथे 8,000 कमवायचे होते तिथे अमित यांनी 1,000 रुपये पहिल्याच चेंडूवर कमावले. काय बात आहे अमित. या विकेट साठी तब्बल तुम्हाला 1,000 रुपये पारितोषिक सुधीर छगन पाटील यांच्याकडून आलेले आहेत. 4 गडी बाद संघाची धावसंख्या आहेत फक्त ना फक्त 37. नवीन फलंदाज राजेश उर्फ राजा. हॅलो, कोणला विकेटला ना. बघा मांकुली गावचे
तकदीर माली यांच्याकडून या विकेटसाठी तब्बल अमितला 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. तिथे एक विकेटसाठी तब्बल 1500 रुपये मिळालेले आहेत अमितला. बघा पुढचा विकेटसाठी किती पैसे येतात का. चला शतरक्षण लावू घ्या अमित. फार वेल राजेश तुम्हाला तर सुवर्ण संधी 3 चेंडू 3 षटकामध्ये 5000 पहिला उडो. एक मारलेला आहे. राजेशला बी सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही 3 चेंडू मागे 3 षटका मारता तर पवन थले यांच्याकडून 5000 पारितोषिक. एक तर मारलेला आहे. फक्त 2च मारायचे दादा. अमित पुढचा चेंडू खेळ राजेश. रिव्हर्स शॉट मात्र एकच धाव संख्या 1 ने पुढे सरकते ती पार्थ मनस्वी संघाची. डबल 4. किती आल्या 44 अवघ्या या इनिंग मधल्या कमलाई स्मृती संघाकडून चौथं गोलंदाज अमित टाकतोय. शेवटचे 3 चेंडू शेष आहे. लगेच सेमीफायनल दुसरा जो संघ आहे रिक्सी बॉईज आणि दक्ष एंटरप्राइजेस येऊन राहायचं टॉस करण्यासाठी. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. विराज आहे 5 चेंडूचा सामना केलेला आहे. त्यांनी तब्बल 12 धावा केलेल्या आहेत विराज. आम्ही त्याचा पुढचा चेंडू युवराजाला. आता मात्र बघायचं काय घडलं त्या चेंडूवर. मात्र इथे फलंदाज बाद होतोय का. रनआउट होणं वाचलेलं आहे तिथे विराज. मात्र एक धाव आली बाईच्या स्वरूपात. एक धाव संख्या 1 ने पुढे सरकते ती पार्थ मनस्वी एंटरप्राइज संघाची. पंचेचाळीस. शेवटचे 2 चेंडू शेष या इनिंग मधला. पहिला सेमीफायनल मॅच मधला शेवटचे 2 चेंडू शेष. कमलाई स्मृती आणि पार्थ मनस्वी एंटरप्राइजेस. सेकंड सेमीफायनल सज्ज राहायचे रिक्सी बॉईज आणि दक्ष एंटरप्राइजेस. अमित मोडते हुए राजा केले. हेलिकॉप्टर शॉट बॅटच्या काढा लागून गेला. चेंडू यॉर्कर चेंडू होता आणि चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. 4 धावांसाठी चौकार. शेवटचा चेंडू शेष. पहिला सेमीफायनल मधला शेवटचा चेंडू शेष. अमित मोडते हुए राजा केले. ऑफ साइडला मारला फटका. गॅप मध्ये चेंडू सर एंटरप्राइजेस. 37. दक्ष एंटरप्राइजेस आणि रिक्सी बॉय दोन्ही संघाचे कर्णधार आलेले. मी व्यासपीठावरून सुधीर पाटील, सूरज पाटील, या नागेश पाटील आपल्याला आमंत्रण करते. आपण सेमीफायनल 2 या संघात टॉस करण्यासाठी व्यासपीठावरून खाली यायचं आहे. टॉस
विशाल पाटील यांच्याकडे दिलेला आहे. नागेश आपण सुद्धा यायचं आहे तिथे. दुसरा सेमीफायनल बिग 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 मॅच रेक्सी बॉईज आणि दक्ष एंटरप्राइजेस. चला सेकंड सेमीफायनलचा आपण टॉस करू आणि टॉस इथनं जिंकला टीम रिस्की बॉईज ना. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. फर्स्ट ऑफ ऑल रिस्की बॉईज इथनं फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकला. 4 ओव्हरची मॅच. डिसिजन काय? फील्ड फर्स्ट घेणार आम्ही, कारण आमच्याकडे बॉलरांची भर पडलेली आहे. कारण माझा स्वतः मुलगा हा मी लॉन्च केलाय या टुर्नामेंटला, म्हणून त्याचा एक चांगल्या प्रकारे त्याचा परफॉर्मन्स दिसत आहे. त्याच्यामुळे नेक्स्ट इयरला या गावासाठी बॉलरांची खूप कमी आहे, म्हणून माझा मुलगा या गावाला बॉलिंगमध्ये नक्की पुढे घेऊन जाईल. अगदी बरोबर. आता फिल्डिंग तर करणारच आणि अपोनंट टीम त्या टीम मध्ये देखील बघा विजेंद्र पाटील भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये गोलंदाजी करणार आहेत. आणि स्पेशली ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की तुमचा मुलगा आणि भरपूर चांगली गोलंदाजी त्याने या स्पर्धेमध्ये देखील केली आहे. सो त्या अनुषंगाने 4 ओव्हरमध्ये किती धावबंद थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि महत्वाचे गोलंदाज तुमच्या मुलाला सोडून आणखीन कोण आहे त्या मॅचसाठी? KP उर्फ कुलदीप पवार आणि माझा लीड प्रो साजन पाटील आणि दुसरा माझा एक मुलगा तर असणारच. तसं पण आम्ही विजेंद्रला मॅनेज केलंय चिंतेच्या झाडाखाली नेऊन. तसं तो आमच्यामध्ये नाही जास्त रन मारणार काही. सो गेल्या 2 दिवसांमध्ये कसं वाटलं स्पर्धेमध्ये खेळताना? अनुभव कसा राहिला? असं वाटलंय का हा ग्राउंड कुठे जव्हार साईडला या मोकाड्या साईडला आहे. झाडे दिसत आहे, त्याच्यामुळे खूप आनंद वाटला. सो बेस्ट ऑफ लक टीम रिस्की बॉयज. आता बघा प्रथम बॅटिंग करायची आहे. आतापर्यंत ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये तुमची टीम भरपूर चांगलं खेळ दाखवली. 3 पैकी 3 मॅचेस तुम्ही जिंकल्या. सो या सेमीफायनलच्या मॅचमध्ये अपोनंट टीम मध्ये बघा साजन पाटील कुलदीप देखील चांगलं परफॉर्म करतात. सो त्या अनुषंगाने 4 ओव्हरमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 75. आणि नक्कीच तुमचा देखील गेल्या 2 दिवसामध्ये अनुभव कसा राहिला? That's the news from the center team. Risky boys won the toss and they choose ball first. Over the commentary box. So thank you so much धनाजी पाटील. माझ्या दिशेने इथं जाऊया. पहिल्याच बॉलवर स्वागत केलं गोलंदाजाने. भरपूर चांगला स्ट्रोक इथं आपल्याला येताना दिसला. थँक्यू. पहिल्याच बॉलवर इथनं चौकाराला पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. वेले प्रीमियर लीग 2022 पहिली सेमीफायनल मॅच आपण इथं पाहतो. एका बाजूने टीम पार पाडणारा मनस्वी एंटरप्राइजेस, तर दुसऱ्या बाजूने आपल्याला फाईट करताना दिसतीये टीम कमला स्मृती 11. चला विनंती असेल जे पडद्याच्या आतमध्ये खेळाडू किंवा प्रेक्षक बसलेत प्लीज तुम्ही पलीकडे बसा मित्रांनो. बघा सेमीफायनलची मोठी मॅच सुरू आहे. आपल्यामुळे मॅच मध्ये कोणता अडथळा आला नाही पाहिजे. सो प्लीज पडद्याच्या तुम्ही मागे बसा विनंती असेल. साजन पडद्याच्या बाहेर काढूया त्यांना. आणखीन एक इथनं चांगला स्ट्रोक. साजन आपण ते प्रेक्षकांना बाहेर काढायचं पडद्याच्या. काय स्ट्रोक आला. 45 बॅट्समन जरी असले ना तरी जर विचार केला ज्या प्रकारे सुरुवात आहे चौकार व्हाईट बॉल, त्यानंतर जर आपण विचार केला तर इथं षटकार येतो आणि धावफलक तब्बल आता जाऊन पोहोचल 11वर. भरपूर चांगली सुरुवात. आता राजन तोलेला देखील विचार करायला लावलाय, कारण बघा सेमीफायनलची मोठी मॅच आहे. इथनं कोणत्याही टीमचा असं हे नाहीये की आम्हाला इथनं हारायचं. दोन्ही टीमचा फक्त एकच ध्येय की आम्हाला इथं मॅच जिंकायची आहे. आम्हाला फायनल मॅच इथनं खेळायची आहे, कारण तब्बल 8 टीम्स या स्पर्धेमध्ये उतरला. बट त्यामध्ये सर्वात चांगला परफॉर्मन्स दाखवून या 2 टीम्स इथनं सेमीफायनलच्या मॅच पर्यंत पोहोचल्यात. चला एक विनंती असेल की आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ प्लीज शांतता हवी. सो मॅचच्या दिशेने इथं जाऊया. समीकरण तब्बल येणारे 22 बॉल आता
43 धाव्यांची गरज आहे आणि पंढरीनाथ मुकादम यांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणखीन इथनं खेळायचं होता, अर्धा बाटण्या प्रयत्न तर भरपूर चांगला केला बट हा डॉट बॉल असेल. आणि इथनं आपण कौतुक करू बॅट्समॅन, बघा 40 वर्षापेक्षा त्या जास्त खेळाडू आहेत आहे तरी सुद्धा भरपूर चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून इथं पाहायला मिळतो. आणि मी नेहमी माझं एक वाक्य आहे की एज इट्स जस्ट अ नंबर. जर तुमच्यामध्ये जिद्द असेल ना तर तुम्ही वयाच्या कितीही वय असो तुमचं, तुम्ही नेहमी चांगला परफॉर्म करू शकता. फक्त जिद्द आणि मेहनत असावी लागते. आणि इथं आणखीन एक बट मिस टायमिंग आहे, लॉंग बॉलला फिल्डर थोडीशी वाईडिश होत आहे. मिडॉनचा फिल्डर जोपर्यंत येईल बॉल कलेक्ट करेल तोपर्यंत या बॉलवर देखील बघा तब्बल रन्स कंप्लीट झाल्या 2. बघा विकेट किपर यांना जर थ्रो झाला असता तर इझिली रन आउट होता बट दोनदा या बॉलवर कंप्लीट राफल एखादा दोनदा विषया मदतीने तब्बल जाऊन पोहोचला 13 वर. सेमीफायनलची मॅच इथनं सुरू झाली आहे. जर आपण विचार केला पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं राजन तले त्यांच्या बॅटमध्ये एक सिक्सर आला बट त्यानंतर त्यांची विकेट गेली. बट आपण कौतुक करू विराजचं. आणि त्यानंतर जो बॅट्समन क्रमांक 6 वर आला राजेश, का बॅटिंग केली अक्षरशः 6. जर आपण विचार केला तर तब्बल 1 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. त्या इनिंगच्या जोरावर तब्बल रन्स भरपूर चांगला बनला पहिल्या इनिंग मध्ये. 53 बनला पहिल्या इनिंग मध्ये आणि 54 धाब्यांचा आता टार्गेट इथनं डिफेंड करायचा. टीम पार्थ अँड मनस्वी इंटरप्राइजेस सध्याच्या घडीला पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला धावफलक तब्बल जाऊन पोहोचला 14 वर. भरपूर चांगली सुरुवात आहे बघा. 54 धावांचं लक्ष 4 ओव्हरमध्ये भरपूर चांगला टोटल त्या अनुषंगाने इथे जो बेस्ट सेट करायचा होता ना, कारण बघा जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या टार्गेटला चेस करण्याच्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये उतरताना तेव्हा इम्पॉर्टंट काय असतं की तुम्हाला स्टार्ट चांगला मिळाला पाहिजे. तुमचा जो बेस आहे ना तो चांगला बनला पाहिजे. तो आता बनला. तब्बल 14 आलात. पुढचा बॉल, हा बॉल देखील स्कोर होतो. विकेट फटका यावेळेस देखील चांगला. चेज मोठी असेल बॅकवर्ड पॉईंट रिजनच्या फिल्डरसाठी चेज फिल्डर आणि बॉल आणि षटक देखील कंप्लीट आफ्टर 1 ओव्हर. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 18 आणि कोणतीही विकेट गेली नाहीये. भरपूर चांगली सुरुवात. आता इथनं थोडेसे गेम प्लॅन बनवावे लागतील राजन तलेच्या टीमला बिकॉज बघा पहिल्या ओव्हरमध्ये 18 गेल्यात. आता तब्बल येणारे 18 बॉल समीकरण उरला 36. हे असतं क्रिकेटमध्ये बघा. तुम्ही फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग भरपूर चांगली गेली नो डाऊट बट गोलंदाजी देखील तितकीच चांगली करायची आहे कारण अपोनेंट टीम देखील इथं चांगलं क्रिकेट खेळली आहे. केतन मुकादम थोडेसे आजच्या दिवसामध्ये निराश झाले कारण कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला होता बट आजच्या दिवसामध्ये थोडेसे निराश आहेत. हरकत नाहीये केतन, नेक्स्ट सीझन येईल डेफिनेटली तो तुझाच असेल. सेकंड ओव्हर मध्ये आणि किरणजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 500 कॅश प्राइज बॅट्समन शैलेश साठी. जर षटकार मारला तर तब्बल किरणजी म्हात्रे यांच्याकडून 500 असतील आणि 500 रुपये जमात. जर षटकार नाही आला तर त्याच्यावर आम्ही 30% GST लावायला रेडीच आहोत. हरकत नाहीये, मार्चच्या दिशेने जाऊया. आणि तेच असतं जेव्हा असे कॅश प्राइज लावले जातात आणि पैसे जमा होतात, जर ती रिक्वायरमेंट बॉलर किंवा बॅट्समन हे कंप्लीट नाही केली तर त्याच्यावर 30% GST. तब्बल पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आला 18 म्हणजे आता 18 बॉल गरज आहे 36ची. तब्बल 12चा रिक्वायर रेट. बघा अजून देखील मी म्हणेन की या ओव्हरमध्ये बघा 1 ते 2 विकेट्स काढल्या, 10पेक्षा कमी रन जर खर्च केला तरी मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. क्रिकेटमध्ये ना प्रत्येक गोष्ट साध्य असते, फक्त त्या गोष्टीला साध्य करण्याची कुवत आपल्यामध्ये असली पाहिजे. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हर मधला पहिला बॉल फुलटॉस का एक्झॅक्टली ना बॉलरला पिचिंग कोणत्या दिशेने करायची होता हा आता प्रश्न पडला असेल. सिंगल कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नामध्ये आता विकेट जाणार आणि लागणार हा पहिला झटका टीम कमळा स्मूदी 11 ला. बट मी म्हणेल एक चांगली सुरुवात देऊन इथनं बॅट्समन गुरुची विकेट गेली आहे. भरपूर चांगली सुरुवात मिळवून दिली कारण तब्बल बघा 19 धावांची ओपनिंग पार्टनरशिप राहिली. पहिली विकेट आता गेली आणि क्रमांक 3 वर इथनं नवीन फलंदाज आपल्याला इथे येताना दिसतात अमित.
बघा स्टार्ट भरपूर चांगला झाला, बट अजून देखील हा प्रश्न आहे की फिनिश चांगला होईल का. कारण बघा एखादी जेव्हा आपण मूवी बघायला जातो ना, तिच्या स्टार्टला काय झालं, तिच्या मिडलला काय झालं, तिला तितकं महत्व नसतं त्याचा एंड कसा झाला. आणि जेव्हा आपण मूवी स्पेशली बघायला जातो ना, आपल्याला फक्त क्लायमॅक्सला काय झालं ती गोष्ट पण आठवण ठेवतो. आणि त्याच प्रकारे क्रिकेटच्या मॅचमध्ये देखील बघा तुमचा स्टार्ट कसा झाला, मिडलला काय झालं ती गोष्ट महत्वाची नाही आहे, मॅच फिनिश कोणी गेली त्या गोष्टीला महत्व असतो. त्या अनुषंगाने इथं फाईट भरपूर चांगली चालली आहे. पहिली विकेट गेली आहे 19 वर, क्रमांक 3 वर इथनं न्यू बॅट्समन आपल्याला अमित येताना दिसतील. बघा स्टार्ट चांगला झाला, बट त्या स्टार्टवर इथनं मी म्हणेन एक चांगल्या फिनिशची देखील गरज आहे. अजून देखील आपण विचार केला तर शैलेश आणि अमितची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल आणि हा देखील फुल टॉस ऑन साईडला फटका, लॉंग लेगच्या फिल्डरसाठी चेज, बट दोन्ही फिल्डर्सला बीट करून बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चांगला स्ट्रोक, 4 धावा अजून मिळतील. आणि एक एक चौकार, एक एक षटकार इथनं विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय टीम कमळा स्मृती 11ला. मी म्हणेल थोडेसे गेम प्लॅन चेंजेस करावे लागतील, कारण सातत्याने आपण उल्लेख केला पहिले 2 बॉल पिचिंग झालीच नाहीये, फुलटॉस पडलेत. थोडाशी मी तर म्हणेन थोडीशी लाईन आता चेंज करावी लागेल. लाईन जर चेंज नाही झाली ना, तुम्हाला सातत्याने इथं मोठे फटके येताना दिसतील. बघा फुलटॉस बॉलवर प्रत्येक वेळी असं नाहीये की तुम्हाला विकेट मिळेल. हा देखील फुलटॉस होता. एक्झॅक्टली जर विचार केला ना, गेले 3 बॉल ना पिचिंग झालीच नाहीये, फुलटॉस पडलेत, अपील केली जाते. आणि एक फिंगर इथनं बघा गोलंदाज मिस्टेक करतात, त्याच्यासोबत रनिंग बिटवीन विकेट देखील तितकीच खराब. आणखीन एक धक्का लागतोय टीम कमळा स्मृती 11ला. क्रमांक 4 वर इथनं आय थिंक बॉबी आलेत. क्रमांक 4 वर बॉबी सध्या या मॅच मध्ये प्रमोशन झालं, बट त्या प्रमोशन नुसार त्याच्या माध्यमातून खेळ केला जाईल का. भरपूर चांगला खेळाडू एक यंगस्टर तरी सुद्धा जेव्हा गोलंदाजी करायला येतो ना, तेव्हा चांगल्या बॅट्समनला विचार करण्यास भाग पाडतो. सो त्या अनुषंगाने जर विचार केला, जेव्हा बॉबी गोलंदाजी करत होते ना, तब्बल त्यांच्या 1 ओव्हरमध्ये रन्स गेलेला. तब्बल 12 रन्स दिले होते जेव्हा गोलंदाजी करायला आले होते, आणि एक विकेट देखील काढली होती. पण आता बॉबीला बॅटिंग करायची. बघा एक चांगला खेळाडू ॲज अ बॉलर देखील कंट्रीब्यूट करतो, ॲज अ बॅट्समन देखील कंट्रीब्यूट करतो, एक चांगले फिल्डर देखील आहेत. बट आता बॅटिंगमध्ये कंट्रीब्युशन करायचं. तब्बल आता जे समीकरण बाकी येणारे 15 बॉल अजून देखील 30 धावांची गरज, म्हणजे रिक्वायर्ड बघा अजून देखील 12 वरच आहे, त्याच्या पुढे गेला नाहीये. 15 बॉल 30ची गरज. जर जे विकेट आपण विचार केला, जे 2 विकेट्स आले ते रनआउटच्या स्वरूपामध्ये आलेत. पुढचा बॉल बॉबीसाठी, हा बॉल बॉबीसाठी. लाईन यावेळेस चांगली आहे, पहिल्या 3 बॉल मध्ये पिचिंग नव्हती झाली, हा बॉल पीस झाला. फुल्लर लेन डिलिव्हरी, आडव्या बॅटने इथं खेळायचा होता, बट हा डॉट बॉल. आणि क्रिकेटमध्ये बघा जेव्हा तुम्ही अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करताना, तेव्हा या भरपूर साऱ्या मिस्टेक्स तुम्हाला इथं होताना दिसतात. हा डॉट बॉल आणि एक डॉट बॉलची इम्पॉर्टन्सी देखील या सिच्युएशनला भरपूर इम्पॉर्टंट आहे. आता 14 बॉल 30ची गरज. हा बॉल देखील बघा फुल्लर लाईन डिलिव्हरी, बॉल इथं आउटफील्ड मध्ये जातो, सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी बॉबी परतणार नाही आणि आता विकेट जाईल. रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक धक्का. बघा 3 विकेट्स गेले, 3ही रनआउटच्या स्वरूपामध्ये गेलेत. आणि लागणार हा तब्बल 3रा झटका टीम कमला स्मृती 11ला. आणि तब्बल आपण विचार केला अजून देखील समीकरण येणार तब्बल बॉल बाकी असतील 13 आणि गरज 29 धावांची. बघा हे जसं उल्लेख मी केला होता की स्टार्ट तुमचा चांगला झाला, अगदी बरोबर. त्यानंतर इथं कमबॅक या ओव्हरमध्ये राहिला गोलंदाज. पहिले 3 बॉल फुलटॉस होते तरी सुद्धा त्याच्यावर एक चौकारच झाला. बट या ओव्हरमध्ये आता आपण विचार केला 5 बॉल फक्त 7 गेल्यात, 3 विकेट्स आले ते रनआउटच्या स्वरूपामध्ये. आता न्यू बॅट्समन क्रमांक 5 वर या टीमचा महत्वाचा खेळाडू भावेश आलेत. बघा भावेशचा देखील परफॉर्मन्स या वर्षीच्या VPL मध्ये भरपूर चांगला राहिला. त्या अनुषंगाने आता या जोडीवर इथं भरपूर काही निर्भर असेल. आणि त्याच पलीकडे मी म्हणेन पार्थ आणि मनस्वी इंटरप्राइजेसच्या टीमला इथे विचार करावा लागेल की या दोन्ही बॅट्समनचे आपल्याला विकेट घ्यायचे आहेत. कारण हे दोन्ही बॅट्समन त्यापैकी मी म्हणेल एक जरी अंतिम ओव्हरपर्यंत राहिला ना, तर इथनं ही मॅच टीम कमला स्मृती 11 घेऊन जाईल. पुढचा बॉल
इथनं लोवर फुल टच बॉल, फक्त सन्मान दिला. बॉल आता आउटफील्ड मध्ये जातो. फिल्डर वेगाने आलेत, फिल्डिंग चांगली आली आहे. फक्त ही सिंगल असेल. 2 षटकांचा खेळ आता देखील कंप्लीट. धावफलक जाऊन पोहोचला तब्बल 26. विकेट गेले तब्बल 3, म्हणजे आता 12 बॉल. समीकरण उरलं 28. आता इथनं तिसऱ्या षटकामध्ये नो डाऊट राजन थले तुम्हाला इथनं गोलंदाजी करताना दिसतील. बघा या मॅचसाठी तब्बल तुम्ही 1 तास खर्च केला, अजून देखील 2 ओव्हर बाकी आहेत. बघा प्लीज फास्ट केला, कारण आपला प्रयत्न हा आहे की आपल्याला फायनल मॅच जास्तीत जास्त ओव्हरची खेळवायची आहे. सो त्या अनुषंगाने तुम्ही थोडं फास्ट केला. 12 बॉल आता तब्बल 28ची गरज आहे मॅचच्या दृष्टिकोनातून. राजन तल्लेचे हे षटक भरपूर इम्पॉर्टंट आहे. या ओव्हरमध्ये 10 पेक्षा जर कमी दिला राजनने तर या मॅचमध्ये ना टीम पार्थ मनस्वी इंटरफॅस भरपूर पुढे निघून जाईल. बरं तास पलीकडे भावेश आणि बॉबीनं अटेम्प्ट करतील की किमान आपल्याला 12 तरी या ओव्हरमध्ये बनवायच्या. रिक्वायर रेटचा विचार केला तर तब्बल 14. बट 12 पेक्षा जास्त रन जर या ओव्हरमध्ये आला ना तर तुम्हाला ही मॅच ना भरपूर चांगली पाहायला मिळेल. कारण दोन्ही एकाच ताकदीचे संघ जेव्हा जेव्हा समोर येतात ना तेव्हा तुम्हाला त्या मॅच मध्ये ना नेहमी अंतिम बॉल पर्यंत संघर्ष पाहायला मिळतो. पण आता 12 बॉल 28ची गरज. राजन तले आता तिसऱ्या ओव्हरमध्ये आलेत आणि स्ट्रायकर एंडला भावेश. चला प्लीज थोडं फास्ट विनंती असेल, थोडं फास्ट केला. राजन तले पहिला बॉल या ओव्हरचा. स्ट्रायकर एंडला भावेश असतील. पहिलाच बॉल लाईन भरपूर, बट इथनं नॉट आउटचा इशारा आला. आणि बघा LBW विकेटसाठी मी नेहमी सांगत असतो ॲज अ अंपायर काय काय बघावं लागतं. तुम्ही एक्झॅक्टली पिचिंग कुठे झाली आहे, त्यानंतर इम्पॅक्ट इन लाईन आहे की नाही, त्यानंतर बॉल स्टंपला हिट होतो की नाही, त्यानंतर हाईट फॅक्टर देखील बघावा लागतो. या गोष्टी भरपूर इम्पॉर्टंट असतात. त्या अनुषंगाने अंपायर LBW विकेट देतात. आणि सध्याच्या घडीला ना हा नॉट आउटचा इशारा आला, कारण कुठे ना कुठे 4 फॅक्टर पैकी 1 फॅक्टर कमी पडला असेल. पुढचा बॉल, हा बॉल देखील बघा अजून एक डाऊट बॉल. बघा सेमीफायनलची मॅच आहे. जर ही लीग मॅच असती तर बात वेगळी होती, बट सेमीफायनलची मॅच आहे. जर हरले तर टाटा बाय बाय करावं लागेल टुर्नामेंटला. आणि जी टीम इथं जिंकेल ती मेगा फिनालेमध्ये एंटर होताना आपल्याला दिसेल. 10 बॉल 28ची गरज. इथनं अटॅक करावा लागेल भावेशला. किमान मी म्हणेल येणाऱ्या 4 बॉलमध्ये 2 तरी मोठे फटके इथने खेळावे लागतील जर अंतिम ओव्हरपर्यंत इथने ही फाईट करायची आहे. पुढचा बॉल राजन तलेचा. हा बॉल भरपूर चांगला स्ट्रोक आला. गुडलँड स्पॉटवर बॉल पीस झाला, बट त्यानंतर जो स्ट्रोक इथं भावेशच्या बॅटमधनं आला ना षटकार इथं निघून जाईल. आता 9 बॉल, समीकरण बाकी 22. 9 बॉल 22ची गरज. अपोनंट टीमचे 2 महत्वाचे खेळाडू बॉबी आणि भावेश इथं खेळपट्टीवर. बघा इथनं विकेट नाही आले ना तर हे 2 खेळाडूमध्ये इतकी क्षमता आहे की 9 बॉलमध्ये 22 धावा इझिली बनवतील. विकेटची गरज आहे, विकेटची गरज आहे टीम पार्थांना मनस्वी इंटरप्राइजेसला. 9 बॉल 22 समीकरण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तितकंही कठीण नाही आहे, बट सांगायची गोष्ट तितकं सोपं देखील नाही आहे. एक इथनं विकेट का 22ची जर इथने विकेट काढली ना तर कुठे ना कुठे मॅच मध्ये आणखीन आपल्याला ट्विस्ट येताना दिसू शकतो. चला प्लीज विनंती असेल राजन तले थोडं स्पीडअप करा, थोडं फास्ट केला. बघा अजून या मॅच नंतर देखील 2 मॅचेस आपल्याला खेळवायच्यात. पुढचा बॉल 9 बॉल आता 22ची गरज आहे. लास्ट बॉलवर सिक्सर आला. हा देखील फुल टॉस होता, बट प्रॉपर कनेक्शन नाही आहे. गॅप मोठी आहे, बट फिल्डिंग देखील तितकीच चांगली झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो. थ्रो थोडा खराब आणि 2 धावा या बॉलवर कंप्लीट झाल्यात. आता 8 बॉल 20ची गरज आहे. आता या अस्तित्वाच्या लढाईमध्ये ना सध्याच्या घडीला दोन्ही टीम्स फाईट करतात. एका बाजूने राजन तले देखील हार मानायला तयार नाहीयेत, तर दुसऱ्या बाजूने भावेश देखील त्याच्या परीने पूर्ण मेहनत करतोय. बट अजून देखील बघा 8 बॉल 20ची गरज. मी म्हणेल अजून देखील मॅच ना बॅलन्स स्थितीमध्ये 50-50 सिच्युएशन मध्ये. इथनं 22ची विकेट इम्पॉर्टंट आहे टीम पार्थान मनस्वी इंटरप्राइजेससाठी. हा बॉल ऑन साईडला. थँक्यू. आणि हेच असतं मित्रांनो, स्वतःच्या मनगटातील ताकदीवर ज्याला विश्वास असतो ना त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. आणि सध्याच्या घडीला ज्या प्रकारे बॅटिंग झाली, षटकाराला धावफलक जाऊन तब्बल पोहोचला
40 वर आणि गरज आहे तब्बल येणारे बॉल बाकी आहेत 7 आणि गरज असेल 14 धावांची. आणि सध्याच्या घडीला जी बॅटिंग भावेश करतो ना ऑल ओव्हर दी टुर्नामेंट मध्ये भरपूर चांगला परफॉर्मन्स केला. सेमीफायनलच्या मोठ्या मॅच मध्ये देखील बघा भरपूर चांगली बॅटिंग करतोय. तब्बल आतापर्यंत विचार केला तर 15 वर नॉट आउट आहे. बट अजून देखील मी सांगेल की 7 बॉल 14 ची गरज इथनं देखील विकेट आली ना तर इथनं देखील कमबॅक होऊ शकतो. पंढरी पाटील चक्का चौका मारला 7 बॉल 14 ची गरज. हा बॉल इम्पॉर्टंट विकेट पाहिजे विकेट पाहिजे. हा बॉल देखील प्रॉपर कनेक्ट आहे. फिल्डर डीप मिड विकेटला आहेत फक्त सिंगलच असेल. थ्रो भरपूर चांगला आला आणि आता बघा 6 बॉल 13 ची गरज. आणि आता अंतिम ओव्हर मध्ये कोण गोलंदाजी करेल हा देखील आता प्रश्न असेल कारण समोर भावेश आहे. काही फायदा नाही. रनआउट नसता होला तर त्याच काम मोकळा होला. 6 बॉल तब्बल आता गरज आहे 13 धावांची. आणि आता लवलेशला अंतिम ओव्हर दिली आहे. बघा हा देखील एक चांगला खेळाडू आहे. बॅटिंग करायला जेव्हा आला होता त्याच्या बॅटमध्ये देखील आपल्याला तब्बल 1 षटकार येताना दिसला होता. बट आता 6 बॉल 13 डिफेंड करायच्यात सेमीफायनलची मॅच आहे आणि समोर भावेश आहे. ज्या भावेशने या मॅच मध्ये आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग केली आहे त्याच्या बॅटमधनं देखील आपल्याला तब्बल 2 षटकार आतापर्यंत येताना दिसलेत. आणि 6 बॉल मध्ये 13 धावा डिफेंड करणं ना आता लवलेशला भरपूर कठीण जाईल. बट भावेशची विकेट आली ना तर इथं देखील कमबॅक होऊ शकतो. पहिला बॉल लवलेशचा पहिलाच बॉल फुल टॉप. भाग्य 3 शब्दांचं नशीब आणि 3.5 शब्दांचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये तब्बल 4 शब्दांची मेहनत ही डेफिनेटली करावी लागते. आणि ती मेहनत इथं भरपूर चांगली होती कारण पहिल्याच बॉलवर बघा उल्लेख केला होता की भावेशची विकेट आली. आता मॅच बनली आहे 5 बॉल अजून देखील 13 धावांची गरज. आता बॉबी स्ट्रायकर एंडला असेल. बॉबी मध्ये देखील इथं क्षमता आहे 5 बॉल मध्ये 13 तो देखील बनवू शकतो. बट क्रिकेट आहे मित्रांनो प्रेशर मध्ये आपण चांगल्या खेळाडूला खराब खेळ करताना बघतो. बट इथनं या दबावाला जुगारून हा इथनं खेळाडू बॉबी चांगला परफॉर्म करेल का की लवलेश इथे येणाऱ्या 5 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी करून आपल्या टीमला मेगा फिनालेमध्ये घेऊन जाईल. प्रश्न तर भरपूर सारे आहेत बट या सर्व प्रश्नांची उत्तरे दरम्यान येणारे 5 बॉल आपल्याला देऊन जातील. 5 बॉल 13 ची गरज आहे. फील्ड सेटअप आता तुम्ही बघू शकता ऑन साइडला सर्व फिल्डर बाउंड्री लाईनवर एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक डीप मिड विकेट तुम्ही बघू शकता. एक काऊ कॉर्नरला फिल्डर आहे एक लॉंग ऑन आहे एक लॉंग ऑफ आहे. त्यानंतर तुम्हाला एक एक्स्ट्रा कव्हरला देखील फिल्डर पाहायला मिळतो. आणि इथं नक्कीच एक डीप बॅकवर्ड पॉइंटला देखील फिल्डर ठेवला. त्यानंतर एक थर्ड मॅन. चला 5 बॉल 13 ची गरज आहे. थोडं फास्ट केला. पुढचा बॉल हा बॉल लाईन भरपूर चांगली ऑफ स्टंपवर फुल्लर लाईन डिलिव्हरी. आता एक्स्ट्रा कव्हर रिजनला इथं मिसफिल्ड झाली आहे. 2 धावा कंप्लीट. तिसरीसाठी परतणार का? तिसरीचा अटेम्प्ट नाही होणार. फक्त इथनं 2च धावा कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न बॉबीने केलाच नाही कारण त्याला देखील माहिती आहे सील सलामत तो पगडी 50 जिंदा रहेंगे तो फिर लढेंगे. सध्याच्या वेळेला जर इथनं विकेट गेली ना तर मॅच अगोदरच फसलेली आहे ती आणखीन कठीण स्थितीमध्ये जाऊ शकते. कोणाकडून कोणाला आणि बघा इथनं जर कोणताही बॅट्समॅन षटकार मारतो तर त्याच्यासाठी तब्बल चौक्यासाठी देखील तब्बल आमचे पंडितनाथ मुकादम यांच्याकडून 200चं कॅश प्राइज असेल. 200 रुपये जमा आहेत. तुम्ही षटकार किंवा चौकार मारा 200 रुपये घेऊन जा. तब्बल आता इक्वेशन देखील बघा 4 बॉल समीकरण बाकी 11चं. पुढचा बॉल आणि इथं मिस टायमिंग बॉल हवेमध्ये ही कॅच इम्पॉर्टंट आहे. फिल्डर उपस्थित असतील आणि कॅच आणखीन एक म्हणजे आता
आता होतो ना, आता ते चेहरे तुम्हाला उदास दिसतील, कारण 22ची विकेट गेली, बॉबीची विकेट गेली. आता समीकरण 3 बॉल 13ची गरज. बघा 3 बॉल 11ची गरज आहे. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर, ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. 3 बॉल 11ची गरज आहे. स्ट्रायकरला बॅट्समन असेल रोहन स्ट्रायकरला. पुढचा बॉल रोहनसाठी हा बॉल. वॉट अ बॉल, फुलर लेन डिलिव्हरी ऑफ स्टंपवर, आणि इथनं दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो आणि या प्रयत्नामध्ये आणखीन एक विकेट जाणार आहे. यस, फिंगर अप. आता धबधबा काय ना, टीम पार्थ आणि मनस्वी इंटरप्राइजेस या मॅच मध्ये त्यांची पकड आणखीन मजबूत होतीये, कारण आता रोहनची देखील विकेट गेली आहे. म्हणजे आता समीकरण 2 बॉल 10ची गरज. पहिली मॅच हरले होते, पण त्यानंतर जो त्यांनी कमबॅक केला ना, तिथून मागे वळून बघितलंच नाहीये. 2 बॉल आता 10. आणि बघा लवलेश 1 बॉल इथनं जर चांगला टाकला तर इथनं मॅच फिनिश. बट त्याच पलीकडे एक मोठा फटका, इथनं फटका लॉफ्टेड. फिल्डर आहेत, बॉल अडव आणि तब्बल रन्स कंप्लीट झाल्यात. 2 धावा कंप्लीट झाल्यात. इतका वेल होता, कदाचित असं वाटलं की 3 धावेचा प्रयत्न करतील, बट 2च कंप्लीट. म्हणजे आता 1 बॉलची गरज. षटकार जरी गेला तरी ही मॅच टीम पार्थ आणि मनस्वी इंटरप्राइजेस जिंकेल आणि मेगा फिनाले मध्ये एंटर होईल. आणि हेच क्रिकेट आहे मित्रांनो. बघा, जेव्हा कालच्या दिवसामध्ये स्पर्धेला सुरुवात झाली, ही टीम पहिली मॅच अक्षरशः 1 साइडेड हारली, बट त्यानंतर जो यांनी कमबॅक केला ना दुसऱ्या मॅच पासून, राजन तले सेकंड मॅच मध्ये तब्बल 37 बनवला. तिसरा मॅचचा देखील मॅन ऑफ द मॅच राजन तलेच होता. नंतर या मॅच मध्ये बघा, राजन तले बाद झाल्यानंतर विराज राजेश यांचं कंट्रीब्युशन जे राहिलं ना, ते कौतुकास्पात्र. मॅच फिनिश, फायनल मध्ये प्रवेश. इथनं टीम पार्थ अँड मनस्वी इंटरप्राइजेस ठरली आहे पहिली टीम जिने मेगा फिनाले मध्ये इंटर केला. आणि आमचे सूर्यकांत दादा पाटील देखील भरपूर खुश आहेत. टीम ओनर आहे, सो अभिनंदन दादा तुम्हाला देखील, आणि बेस्ट ऑफ लक फॉर द मेगा फिनाले. सो चला आपण लगेच पुढची सेमी फायनल, एक मोठी मॅच आपल्या समोर येते. एका बाजूने साजे